रोड बघा. आपण गुजरातला एंटर झालेलो आहे आणि खरं ना गुजरात मधला हा ना पहिला आपल्याला लागलेला पहिला हा टोल नाका. ओ पैसा एवढा भयंकर ऍक्सिडेंट, कसला घाण ऍक्सिडेंट झालाय. गाइज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड. सो आत्ता चाललेलो आहे आपण सुरतसाठी ना. आता कम्प्लिटली 4 वाजलेले आहेत, जायला 4 ते 5 तास लागणार आहेत आणि पूर्ण मोठं व्लॉग सेटअपमध्ये जाणार आहे. जस्ट आत्ता आपण व्लॉग एंड केला आणि नवीन व्लॉग चालू केलेला आहे, कारण की आपली राईड 200 किलोमीटरची राहणार आहे. सो भयंकर असा सोलो रायडर राहणार आहे. हे दोघं ना परत वापस जाणार आहेत, परत त्यांच्या घरी जाणार आहेत माघारी, म्हणजे पुण्याच साईडला. सो मी तुम्हाला तर माहिती आहे, एकटा केलं तर ज्योतिर्लिंग करणार म्हणजे करणार. सो एकटाच चाललेलो आहे सुरतला आणि तिथं ओके मध्ये सगळं तुम्हाला दाखवेन हा ब्लॉग कसं कंटिन्यू करतोय आणि काय काय होतंय पुढं काय घडतंय. सो एकच नंबर. आणि मराठी माणसाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. सो भेटा, चला सुरतला जाऊया, कंटिन्यू राईड करूया. सो पाहू शकता गाड्यांची कोल्ड स्टार्ट आपण केलेली आहे आणि पाहू शकता इथं आल्यावर फक्त 2च कांटे कमी झालेले आहेत. काय माहिती ॲव्हरेज भरपूर दिलेलं दिसतंय. पाहू शकता गाडीचे लुक वगैरे कोल्ड स्टार्ट. आणि ती गाडी आपण खाली उतरवतोय, हे बघू शकता 2 गाड्या बॅग वगैरे. सो चला आता जाऊया, भरपूर उशीर झालेला आहे आम्हाला भयंकर आहे. बघू शकता इथून गाड्या आपल्याला खाली उतरवायच्यात. असा हा भयंकर परिसर होता आणि एकदम भारी. नेक्स्ट टाइम येईन तेव्हा आपण हे ब्रह्मगिरीचं करू. सो आता खरंच आपल्याला टाइम नाही, बाकीचं पण ज्योतिर्लिंग करायचं आहे आणि घरी पण लवकर जायचंय. सो हे बघू शकता गाडी उतरवतात आता. स्टँड लाव पडन गाडी. ओके जाऊ दे हळूहळू. ओके गाडी उतरली. आता आपली कोर्स स्टार्ट झालेली आहे, आपण हळूहळू गाडी घेऊया खाली. हे बघू शकता. हर हर महादेव, राधे राधे, जय श्री कृष्ण. सो गाईज आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता चला आता आपल्या राईडला ना कंटिन्यू करू. हे बघू शकता तिथं ब्लॉगर आम्ही चाललेलो आहे. याचं नियोजन अजून फिक्स नाही की येणार आहे का नाही, तिथं तुम्हाला ना आता ब्लॉग मध्येच कळेल काय होतंय ते. आपण आता आहे पेठ रोडला. सो आपल्याला कंटिन्यू करायचे 200 किलोमीटर आणि 4 तास. आता कम्प्लिटली वाजले 7:45. सो आपण ना आता ना ड्यू राईडला झालो, कारण की ना काही पार्टनर परत ॲड झालेला आहे. अचानक ठरलं की ना आता येणार आहे ज्योतिर्लिंग करण्यासाठी. सो आम्ही आता दोघं चाललेलो आहे ज्योतिर्लिंग करण्यासाठी आणि लवकर सुरतमध्ये पोचूया. बहुतेक मध्ये आधी स्टे करायला लागतं काय माहिती नाही. अत्यंत हा भयंकर बघू शकता घाट, रेड इथं रेड दिलेलं आहे, म्हणजे हा एकदम भयंकर घाट आहे आणि हा मोठा घाट आहे. पाहू शकता असा मॅप वगैरे ना फिरतोय. भयंकर भाई घाटावर ट्रॅफिक आहे. आपल्याला वाटत होतं पण घाटावर नेमकं ट्रॅफिक आहे, खूप भयंकर ट्रॅफिक आहे घाटावर. काय ट्रॅफिक लागले काय कळा ना. ट्रॅफिक कशामुळे? अरे गाड़ी वाड़ी खराब हो गया का. इतना नीचे तक लाइन आ गई है, ऊपर तो बहुत लाइन है. हाँ बच्चा को लपड़ा होगा, इसी वजह से सभी एक ट्रक मुळे ना भाई एवढा भयंकर ना घाटावर ट्रॅफिक लागलेले. भयंकर काय ते बघू शकता पलटी झालेले. काहीतरी मटेरियल पडले अख्खं. आला कोणतं रोंग साईडने बहुतेक अख्खं पलटी झालं जबरदस्त. अवघड राहू इथलं. जबरदस्त जंगल आहे भाई, भयंकर आहे. तर गाईज आपण गुजरातला एंटर झालेलो आहे आणि खरं सांगू का एवढं भयंकर आणि तुम्ही ना घाबरताल. खरं सांगतो त्या जंगलाला एवढं भयंकर जंगल होतं. पण लिटरली ना आम्ही इथल्या माणसाला विचारलं की ना एवढं भयंकर जंगल आहे काय वगैरे असं निगेटिव्ह वगैरे एनर्जी नाही त्या. वो बोले
कुछ भी नाही भाई. म्हणजे ना इथं ना आपल्या महाराष्ट्रात कसे आहेत माहिती आहे ना, हा वाईट वाईट घाट आहेत. सो इथं ना तुम्ही रात्री कधी पण या फिरा, काहीच नाही प्रॉब्लेम. इथं एकदम भारी भाई, एकच नंबर आहे. आणि आपण आता हे बघा जंगलात थांबलेले, डर के आगे जीते. भयंकर. जरा थांबवली गाडी थंड व्हायला. फायनली पोहोचलेलो आहे आपण गुजरातमध्ये. आणि गुजरातमध्ये ना आपण पहिल्यांदा फ्यूल अप केलं ह्या गाडीचं, पूर्ण फुल टँक केलं परत. हे पाहू शकता लोड होतंय, हे बघा परत फुल टँक केलेलं आहे. ओके रेडी. आणि ना गुजरातमध्ये फ्यूलचा रेट बघा किती, फक्त आणि फक्त 94 रुपये पर लिटर. म्हणजे ना आपल्या महाराष्ट्रापेक्षा तर एवढं स्वस्त पेट्रोल गुजरातमध्ये भेटतंय भाई. आम्ही ना एकदम चकित झालो, एवढं स्वस्त पेट्रोल कसं असू शकतं. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा टॅक्स वगैरे ना लूटमार चालू आहे ना गुजरातमध्ये ना एकदम. आणि तुम्हाला ना पुढे एवढे सिग्नल पण दिसणार नाही रोडला, एवढे शिस्त प्रिय आहेत भाई गुजरात मधले माणसं. एकच नंबर गुजरातमध्ये भाई. आलो पहिल्यांदाच आलो, पण एवढं भारी वाटलं नाही ते येऊन. जे महाराष्ट्रात आपले काय कसे पण वागतात लोक, पण इथं एवढे रिस्पेक्टली राहतात ना, एकच नंबर. सो चला आता राहिलेला प्रवास 60 किलोमीटर आहे, तो कंटिन्यू करू. आणि हा हायवे दिसतोय, पूर्ण हायवेने जायचं आपल्याला. पाहू शकता आपण आहे आता कोणत्या ब्रिजवर, गुजरातच्या मोठ्या ब्रिजवर आपण आपली एफजेडएस धावते आहे पूर्णपणे. पाहू शकता. वाटलं नव्हतं भाई मी आयुष्यात कधी ना गुजरातला येईल. आणि भाई एवढं भारी वाटतंय ना मला, मी स्वतः गुजरातमध्ये ती पण बाईक राईडला आलोय. असा मराठी माणूस आहे, मराठी माणसाला पुढे न्यायला बघा. गुजरातच्या हायवेला आहे आपण, एवढा भयंकर नॅशनल हायवे 48, एवढा जबरदस्त हायवे ना पूर्णपणे. इथं ना आता 11:15 वाजलेले. 11:15ला ना इथं मोठे ट्रक वगैरे धावतात, एवढं भयंकर. आणि इथं असं पाहण्यासारखं ना भरपूर काही आहे. बट आता ना आपण रात्रीचं असल्यामुळे ना इथं दिसणार नाही काय, पण बाकीचं जर दिवसा आलं ना तुम्ही इथं बघण्यासारखं भरपूर काय आहे. मूर्ती वगैरे, पुतळा वगैरे, स्ट्रक्चर भयंकर असं काय काय आहे. तुम्हाला ना ब्लॉगमध्ये उद्याच्याच दिसून जाईल. आता रात्रीचा ब्लॉग राहणार आहे, त्यामुळं असं ॲडव्हेंचरस एवढं जे काही भेटेल, जे काही दिसेल तुम्हाला, ते सगळी माहिती सांगणार आहे आपण. तो असंच ट्रॅव्हलिंग, पूर्ण ब्लॉगिंग, असंच कंटेंट भेटत राहतील. म्हणजे पूर्ण ट्रॅव्हलिंग राहणार आहे. आणि असंच आपण 6 ज्योतिर्लिंग करणार आहे. त्यातला आपण आता दुसऱ्या ज्योतिर्लिंगाकडे चाललेलो आहे. आणि पहिला ज्योतिर्लिंग झालेलं आहे. ओ भाई साहब, ते बघा ॲक्सिडेंट. हा ओ भाई साहब, एवढा भयंकर ॲक्सिडेंट. कसला घाण ॲक्सिडेंट झालाय. गुजरातला 1-2 ॲक्सिडेंट बघितले, एवढं भयंकर ना. टँकर पलटी झालता ना, काय सांगू शकत नाही. दिवसात काय झाला तुमच्या माणसाला विचारायला, लय भयंकर पलटी झाला डायरेक्ट. आणि एक ना आपल्या त्या घाटामध्ये एक झालं, पेट घाटाच्या तिथं एवढा भयंकर पलटी झालता. आणि त्यातलं मटेरियल अख्खं सांडलेलं साईडला. तो मित्रांनो ना गुजरात मधला हा ना पहिला आपल्याला लागलेला पहिला हा टोल नाका आहे. पाहू शकता, हा पहिला टोल नाका. चला टोल नाका तर ना क्रॉस झालेला आहे. वातावरण लय भारी आहे, भयंकर येतो. म्हणजे असं वाटत नाही, झोप तर नाही काय विषय, बट एवढं भारी वाटतं ना इकडच्या वातावरणात. पूर्ण असं वाटतं होय रात्रभर राईड करावं, पण एकदम वातावरण भारी आहे.